Hi friends, welcome to our educational quiz mania channel. Students, in this video today we are going to solve practice set 28 based on standard 6 subject math chapter number 11 ratio proportion. So let's get started. Practice set 28. In each example below, find the ratio of the first number to the second. तर या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक उदाहरणात पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले प्रमाण काढायचे आहे. पहिली संख्या आहे 24 and 56. या ठिकाणी तुम्हाला पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी म्हणजे पहिली संख्या आहे 24 is to 56 is equal to 24 is to 56 is equal to 24 upon 56. आता 24 आणि 56 या दोन्ही संख्या कोणत्या संख्येच्या पाड्यात येतात हे तुम्हाला शोधायचं आहे. तर तुमच्या लक्षात येईल की 24 आणि 56 या दोन्ही संख्या 8 या संख्येच्या पाड्यात येतात. म्हणून आपण 24 आणि 56 ला दोघांनाही 8 ने भागणार आहोत. 8 3 24, 8 7 56. आता जोपर्यंत भाग जाईल तोपर्यंत आपला भाग लावायचा आहे. पण तुम्ही पाहू शकता की 3 आणि 7 हे प्राईम नंबर आहेत, म्हणजे इथे भाग आपला पुढे जाणार नाही आहे. त्यामुळे आपलं उत्तर इथे संपलेलं आहे. तो उत्तर आलेला आहे 3/7 मीन्स 3:7. तर उत्तर आलेलं आहे 3:7. दुसरी संख्या पहा 63 and 49. आपण लिहून घेऊया 63:49 is equal to 63 upon 49 is equal to 63 upon 49. आता 63 आणि 49 या दोन्ही संख्या कोणत्या संख्येच्या पाड्यात येतात? तर 7 या संख्येच्या पाड्यात येतात. म्हणून आपण 63 ला 7 ने भागणार, वरती 7 ने भागला म्हणून खाली सुद्धा 7 नेच भागायचं आहे. तर 7 9 63, 7 7 49, 9/7 उत्तर आलेलं आहे 9:7. तिसरी संख्या पहा 52 and 65. 52 is to 65 is equal to 52 upon 65 is equal to 52 divided by. आता 52 आणि 65 या दोन्ही संख्या 13 या संख्येच्या पाड्यात येतात. म्हणून आपण 52 divided by 13 upon 65 divided by 13 करणार आहोत. 13 4 52, 13 5 65. 4/5 is equal to 4:5. So the answer is 4:5. तर याप्रमाणे तुम्हाला प्रमाण काढायचं आहे. चौथी संख्या पहा 84 and 60. 84 is to 60. तर या ठिकाणी लक्षात ठेवा तुम्हाला द रेशो ऑफ फर्स्ट नंबर टू द सेकंड नंबर म्हणजे पहिल्या संख्येचं दुसऱ्या संख्येशी असले प्रमाण काढायचं. चुकून जर तुम्ही 60 अगोदर लिहिले 84 नंतर लिहिले तुमचं उत्तर चुकेल, कारण इथे पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी प्रमाण काढायचं आहे. म्हणून तर मांडणी करताना लक्षात घ्या 84/60 इज इक्वल टू 84 आणि 60. आता या संख्या कोणाच्या पाड्यात आहेत? तर 12च्या. 12 7 84, 12 5 60. आन्सर इज 7/5 इज इक्वल टू 7:5. तो उत्तर आलेला आहे 7:5. पाचवी संख्या पहा 35 and 65. 35 is to 65 is equal to 35 upon 65 is equal to 35:65. आता 35 आणि 65 या संख्या कोणाच्या टेबलमध्ये आहेत? जर तुमच्या लक्षात येत नसेल तर खूप सोपी आयडिया आहे. युनिट प्लेसला पहा 5 आणि 5 आहेत, म्हणजे 5 असल्याने त्या दोघांना पण 5 ने भाग जाईल. तर 35 divided by 5
65 divided by 5. 5 7 the 35. 5 13 the 65. 7 upon 13 is equal to 7:13. उत्तर आलेलं आहे 7:13. सहावं गणित पहा. 121 and 99. 121 is to 99 is equal to 129 upon 99 is equal to 121 divided by 99 divided by. आता एक गोष्ट लक्षात घ्या, 121 and 99. तर 99 हे 11च्या टेबलमध्ये येतात आणि 121 सुद्धा 11च्या टेबलमध्ये येतात, कारण 121 हे 11चे स्क्वेअर आहे, म्हणून 11ने आपण भाग लावणार आहोत. तर इथे वरती येणार भाग 11 भागिले किंवा छेद 9. तो उत्तर आलेला आहे 11/9 म्हणजेच 11/9. द आन्सर इज 11:9. तर याप्रमाणे तुम्हाला प्रमाण काढायचे आहे. क्वेश्चन नंबर 2. फाइंड द रेशो ऑफ द फर्स्ट क्वांटिटी टू द सेकंड. तर या ठिकाणी तुम्हाला पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर काढायचे आहे. क्वेश्चन नंबर 1. 25 बीट्स अँड 40 बीट्स. तर इथे आपल्याला पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर काढायचे आहे. तर लिहून घेऊया आपण. द रेशो ऑफ 25 बीट्स to 40 beads is equal to 25:40 is equal to 25 upon 40 is equal to. आता 25 आणि 40 5च्या टेबलमध्ये येतात, म्हणून आपण 5ने भाग लावणार आहोत. लक्षात घ्या, वरती आणि खाली तुम्हाला एकाच अंकाने भाग लावायचा आहे. आता 5 या संख्येच्या पाड्यात 25 आणि 40 येतात, म्हणून आपण 5ने भाग लावलेला आहे. 5 5 द 25, 5 8 द 40. 5 upon 8 is equal to 5:8. तर उत्तर आलेलं आहे 5:8. दुसरी संख्या पहा. 40 rupees and 120 rupees. The ratio of 40 rupees to 120 rupees. 40:120 is equal to 40 upon 120 is equal to 40 divided by. आता 40 आणि 120 कोणाच्या टेबलमध्ये येतात? तर 10च्या टेबलमध्ये येतात किंवा 20च्या टेबलमध्ये येतात. तुम्ही डायरेक्ट जर 20 लिहिलात तरी चालेल. समजा तुम्ही आता 10 लिहिलात, आपण सोडवून पाहूया. 10 लिहिलं तरी चालेल. तर 10 4 द 40, 10 12 द 120. पण लक्षात घ्या, इथे 4 आणि 12 या संख्यांना भाग जातो. या दोन्ही संख्या 4च्या टेबलमध्ये आहेत, तर पुन्हा आपल्याला 4ने भागावं लागेल. तर ही अशी दोन पद्धत, किंवा तुम्हाला डबल काम लागू नये यासाठी तुम्ही मोठ्यात मोठ्या संख्येने भाग लावायचा आहे. इथे तुम्ही जर 20ने भाग लावला असता तर तुमचं डायरेक्ट उत्तर आलं असतं. तर इथे पहा, 4 divided by 4, 1, 4 3 द 12. उत्तर आलेलं आहे 1/3. आता 20ने लावला असतं तरी पुन्हा अजून एक पायरी वाढली असती, किंवा 40ने लावला असतं तरी डायरेक्ट उत्तर आलं असतं. तर ठीक आहे, आपण 10ने लावलेलं आहे, पुढे फक्त पायऱ्या वाढलेल्या आहेत. तर उत्तर आलेलं आहे 1/3. सो द आन्सर इज 1:3. तिसरा गणित पहा. 15 minutes 1 hour. आता एक गोष्ट लक्षात घ्या की गणित सोडवताना हे जे युनिट्स आहेत, एकक आहेत, ते सारखे असणं गरजेचं आहे. आता इथे मिनिट्स आहेत, इथे आवर्स आहेत.
तर दोन्ही सारखे पाहिजेत, तर आपण इथे 1 आवरच्या पण रूपांतर मिनिट्समध्ये करूया. 1 आवर इज इक्वल टू 60 मिनिट्स. तर इथे आपण रूपांतर करून घेतलेलं आहे. तर पुढे लिहूया आपण द रेशो ऑफ 15 मिनिट्स टू 60 मिनिट्स. Therefore 15 is to 60 is equal to 15 upon 60 is equal to 15. तर 15 divided by 15, 16 divided by 15, 15च्या टेबलमध्ये 60 येतात. 15 1 the 15, 15 4 the 60. 1 upon 4 is equal to 1 is to 4. तर उत्तर आलेलं आहे 1 is to 4. चौथं गणित पहा. 30 लिटर्स अँड 24 लिटर्स. आता इथे युनिट सेम आहेत, त्यामुळे आपल्याला इथे डायरेक्ट तुम्ही सोडवू शकता. द रेशो ऑफ 30 लिटर्स टू 24 लिटर्स. 30 is to 24 is equal to 30 upon 24 is equal to 30. 30 divided by 6. 6च्या टेबलमध्ये 30 पण येतात आणि 24 येतात. 6 ने भाग लावलेला आहे. 6 5 the 30, 6 4 the 24. 5 upon 4 is equal to 5 is to 4. उत्तर आलेलं आहे 5 is to 4. पाचवं गणित पहा. इथे 99 kg and 44,000 ग्राम्स आहेत. इथे युनिट आपल्याला सारखे करावे लागतील, तर हे जे kg आहेत त्या स्वरूपात आपण ग्राम्समध्ये करूया. तर 99 kg is equal to 99,000 grams because 1 kg is equal to 1000 grams. तर लिहूया आपण द रेशो ऑफ 99,000 grams to 44,000 grams. Therefore 99,000 is to 44,000 is equal to 99,000 upon 44,000 is equal to. आता इथे पहा 0 0 0 आहे, ते आपण अगोदरच कट केले तर आपलं भागाकार सोपं जाईल. आपण 0 कट करूया, कारण भागाकारामध्ये वरचा 0 खालचा 0 कट होतो. वरचे 3 0 आणि खालचे 3 0 आपण कट केले, शिल्लक राहिलेलं 99 upon 44. तर 99 44 हे 11च्या टेबलमध्ये येतात, त्यामुळे आपण ते 11 लिहूया. डिवायडेड बाय 11. 11 9 the 99, 11 4 the 44. 9 upon 4 is equal to 9 is to 4. उत्तर आलेलं आहे 9 is to 4. सहावं गणित पहा. 1 लिटर and 250 मिलीलिटर. ते लिटरचं रूपांतर आपण इथे मिलीलिटर करूया. तर 1 लिटर is equal to 1000 milliliter. The ratio of 1000 milliliter to 250 milliliter. Therefore 1000 is to 250 is equal to 1000 upon 250 is equal to 1000. आता 1000 ला भाग लावायचा आहे आपल्याला. तर 1000. आता इथे पण पहा 0 0 जर आपण कट केला तर डायरेक्ट आपला भाग सोपा जाईल, म्हणून आपण इथे काय करूया 0 भाग, किंवा जर तुम्ही 0 नाही कट केला तर लक्षात येईल की 250च्या टेबलमध्ये 1000 येतात. तर डायरेक्ट आपण भाग लावूया. 250 ने आपण भाग लावूया. खाली सुद्धा 250 ने भाग लावूया. 250 4 the 1000, 250 1 the 250 is equal to 4 is to 1. उत्तर आलेलं आहे 4 is to 1. सातवं गणित. 60 पैसे आणि 1 रुपी. आता इथे पण पहा पैसे आहेत, रुपये आहेत, तर आपल्याला 1 रुपीचा रूपांतर पैसेमध्ये करावं लागेल. 1 रुपी is equal to 100 पैसे. The ratio of 60 पैसे to 100 पैसे.
Therefore 60 is to 100 is equal to 60 upon 100 is equal to 60 ला 10 ने भाग जातो, तसेच 100 ला सुद्धा 10 ने भाग जातो. वरती खालती आपण 10 ने भाग लावलेला आहे. 10 6 द 60, 10 10 द 100. आता 6 अपॉन 10 ला परत भाग लागेल, 2 ने जातो. डिवाइड बाय 2 करूया आपण, इथे सुद्धा 2 करूया. 2 3 द 6 and 2 5 द 10. 3 upon 5 is equal to 3 is to 5. तो उत्तर आलेला आहे 3 is to 5. आता इथे तुम्ही जर डायरेक्ट 20 ने भाग लावला असता 10 ऐवजी तर उत्तर डायरेक्ट मिळालं असतं 23 द 60, 25 द 100. या पद्धतीने सोडवलं तरी चालेल. क्वेश्चन नंबर 8. 750 grams and half kg. आता इथे kg आणि ग्रॅम्स आहे, तर kgचं रूपांतर ग्राम्समध्ये करूया. तर 1/2 मीन्स हाफ kg is equal to half kg means 500 grams. The ratio of 750 grams to 500 grams. Therefore 750 is to 500 is equal to 750 upon 500 is equal to, तर 0 0 आहे. 0 0 जर अगोदरच आपण कट केला तर सोपं जातो भागाकार. शिल्लक राहिलेले आहेत 75 upon 50. 75 आणि 50 25च्या टेबलमध्ये येतात. डायरेक्ट आपण भाग लावूया. 25 3 द 75, 25 2 द 50. 3 upon 2 is equal to 3 is to 2. उत्तर आलेलं आहे 3 is to 2. 9वा प्रश्न पहा. 125 सेंटीमीटर 1 मीटर. इथे सेंटीमीटर आहे, तिथे मीटर आहे, तर आपल्याला प्रथम मीटरचं रूपांतर सेंटीमीटरमध्ये करावं लागेल. 1 मीटर इज इक्वल टू, तर लक्षात घ्या तुम्हाला प्रश्न पडला असेल मीटरचं रूपांतर सेंटीमीटरमध्ये करतो, सेंटीमीटरचं रूपांतर मीटरमध्ये का नाही. तर लक्षात घ्या मोठ्या संख्येचं रूपांतर लहान संख्येत करताना सोपं जातं गणित. आता मीटर हे सेंटीमीटरपेक्षा मोठे असतात म्हणून आपण मीटरचं रूपांतर सेंटीमीटरमध्ये करणार आहोत. तर 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. सो द रेशो ऑफ 125 सेंटीमीटर टू 100 सेंटीमीटर. Therefore 125 is to 100 is equal to 125 upon 100 is equal to 125 100. आता 125 आणि 100 हे दोघेही 25च्या टेबलमध्ये येतात म्हणून आपण 25 ने भाग लावणार आहोत. वरती आणि खालती सारख्या संख्येनेच भाग लावायचा आहे. 25 5 द 125, 25 4 द 100. भाग लागलेला आहे 5 upon 4. 5 is to 4. उत्तर आलेलं आहे 5 is to 4. तर अशा प्रकारे आज आपण प्रॅक्टिस सेट 28 मधील क्वेश्चन नंबर 1 and 2 सोडवलेला आहे. पुढील क्वेश्चन्स तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा लाभ घेता येईल. थँक्यू.